आपल्या स्वराज्य निर्मितीचे काम सुरू केले. महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी मावळ खोऱ्यातील आपल्या सोबत असणाऱ्या सूर्याजी मालुसरे, बाजी पासलकर, कान्होजी जेथे, यसाजी गंग, तानाजी मालुसरे अशा 10 ते 12 मावळ्यांसोबत भोर जवळील रायरेश्वराच्या मंदिरात 17 एप्रिल 1645 रोजी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. हळूहळू स्वराज्य निर्माण होऊ लागले होते. स्वराज्य वाढत असताना अनेक तरुण स्वराज्यात भरती होऊ लागले. अशातच स्वराज्याला बहिर्जी नाईक कसे मिळाले? बहिर्जी नाईक हा शिवरायांचा तिसरा डोळा होता. नगर जिल्ह्यातील रामोशी घरात जन्मलेला तडून तडवता नाभावड पोरगा बहिर्जी नाईक वेशभूषा बदलण्यात खूप हुशार होता. भोर तालुक्यातील असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिराजवळील जंगलात राजे आपल्या मावळ्यांना सवंगड्यांना घेऊन जायचे व आत दूर त्यांना तलवार चालवणे, भाला फेकणे, दांडपट्टा चालवणे, घोडसवारी करणे अशा लढाईचे प्रशिक्षण द्यायचे. त्यावेळी महाराजांनी जंगलाबाहेर 2 पोरं उभी केली होती. त्या पोरांनी सांगितले होते की कोणी अनोळखी व्यक्ती जंगलाकडे येत असेल तर एखाद्या पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्ही समजून जाऊ की कोणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलाकडे येत आहे. तशी ती मुले कोणी अनोळखी व्यक्ती जंगलाकडे येत आहे असेल तर वेगवेगळ्या पक्षाचा आवाज काढायचे, म्हणजे राजे समजून जायचे की कोणीतरी अनोळखी व्यक्ती जंगलाकडे येत आहे. मग राजे आपल्या मावळ्यांना सवंगड्यांना तलवारबाजी सराव बंद करून लगोऱ्या खेळायला सांगायचे. एकदा बाहेरून बहिर्जी नाईक येत होते. राजांचे ते सर्वात विश्वासू सरदार होते, पण ते अजून स्वराज्याच्या माळ्यांमध्ये भरती झाले नव्हते. बहिर्जी नाईक जंगलाकडे कूच करू लागले. बाहेर उभ्या असणाऱ्या 2 पोरांनी मोर ओरडण्याचा आवाज काढला. बहिर्जी नाईक आत गेले व राजांच्या समोर उभे राहिले. राजांना म्हणाले, राजा, या शेतकऱ्याच्या पोराला काही काम द्याल का राजा? मातीसाठी मरायचंय राजा, एक संधी द्याल का राजा? एक संधी. राजा म्हणाले, स्वराज्यासाठी बलिदान द्यायचं म्हणतात? असा कोणता गुण आहे तुमच्यात की आम्ही तुम्हाला स्वराज्याच्या मावळ्यांमध्ये भरती करून घेऊ? बोला नाईक, बोला. बहिर्जी नाईक म्हणाले, मी पिंगळ्याचा वेश घेतो, साधूचा, संताचा, भिकारीचा असे वेगवेगळे मी वेश घेतो. अख्ख्या मावळ्यात माझ्यासारखा वेशभूषा बदलण्यात कोणीही हुशार नाही. मी तलवार बी चालवतो राजा. स्वराज्याच्या मातीसाठी रगात सांडायला बी तयार आहे राजा. एक संधी द्याल का राजा? एक संधी. तेव्हा राजे बहिर्जींना म्हणाले, आता तुम्ही जा, आम्ही तुम्हाला परत बोलवतो. बहिर्जी नाईक 4-5 पावले पुढे गेले व परत माघारी आले. राजांना म्हणाले, राजा, जंगलाबाहेर जी 2 पोरं उभी केली त्या पोरासनी सांगा, या दिवसात मोर ओरडत नाही. हेच एक वाक्य माझ्या राजांना खऱ्या अर्थानं ऐकलं व बहिर्जींना गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले. स्वराज्याच्या मोहीम आखण्याचे काम बहिर्जी नाईकांनी केले. बहिर्जी नाईक स्वराज्याचा तिसरा डोळा झाले. मुघलांची आर्थिक राजधानी असणाऱ्या सुरतेत शिवाजी महाराजांनी 2दा लुटले व स्वराज्यात अपार धन मिळवून दिले. याचे संपूर्ण नियोजन बहिर्जी नाईकांनी केले होते व अनेक मोहिमा फतेह केल्या. आता हळूहळू स्वराज्य वाढू लागले होते. अशातच महाराणी सईबाईंच्या पोटी शिवबाचा छावा संभाजी राजा जन्माला आला. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले. महाराणी सईबाईंचे माहेर सातारा जिल्ह्यातील फलटण हे गाव. सातारा म्हटलं तर डोळ्यासमोर उभे राहते ते शौर्य, बलिदान. आता जरी आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई असली तरी स्वराज्याची खरी राजधानी सातारा आहे. स्वराज्यासाठी या साताऱ्याच्या मातीने 385 वर्षांपूर्वी खूप रक्त सांडले. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागच्याच महिन्यात या माझ्या जिल्ह्यातील 3 जवान शहीद झाले, पण कोल्हापूर येथे झालेल्या भरतीत या साताऱ्याने 300 जवान मातृभूमीच्या रक्षणासाठी पाठवले. हीच ती खरी साताऱ्याची ओळख. स्वराज्यासाठी रक्त सांडणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते व प्रतापराव गुजर हे सुद्धा सातारा जिल्ह्यातील होते. अहो, पोटात काही नसलं तरी लढतात मराठे, मातीसाठी भिडतात मराठे, पाठीची ढाल करतात मराठे. जगावं तर शिवबासारखं
आणि मरावं तर स्वराज्य रस्त्यावर